हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण चटपटीत एकदम चवदार आणि क्रंची असे कॉर्न कटलेट बनवून पाहणार आहोत. त्यासाठी मी घेतलेत आहेत इथे 2 उकडून बटाटे, त्याला असे प्रकारे सोलून ठेवले आहे. एक गाजर, तो सुद्धा सोलून आपण नंतर खिसून घेणार आहोत. आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त मी फ्रेश कॉर्न घेतले आहेत. त्याला यातले थोडेसे कॉर्न मी दळून मिक्सर मधून काढून घेणार आहे, दरदरीत वाटून घेणार आहे. एक कांदा जो बारीक कापून घेणार आहे. अशा प्रकारे किसून घेतलेल्या गाजरामध्ये आपण आता चिरलेला कांदा घालूया. त्यानंतर दरदरीत वाटून घेतलेला मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्न घालूया. त्यामध्ये अर्ध बीट मी कापून बारीक बारीक कापून घातलंय. तुम्ही पाहिजे तर किसून घालू शकता. बीट तसं मुलं खायला नको म्हणतात, म्हणून अशा प्रकारे आपण त्यामध्ये घालून मुलांना खाऊ घालू शकतो. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, जिरा पावडर, त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर घेतलंय मी, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, धणे पूड घातली थोडीशी आणि थोडीशी लाल तिखट घातली आहे. त्यानंतर आपण कुस्करून ठेवलेला बटाटा घालूया. आणि या सर्वांना चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मी आता यामध्ये घालत आहे 2 चमचे बेसन पीठ किंवा चण्याचे पीठ. हे पीठ तुम्ही हळूहळू मिक्स करा. जर तुमचं सारण जास्त ओलसर असेल तर आणि थोडं तुम्हाला बेसनाचं पीठ लागू शकते. मी सुरुवातीला 2 चमचे बेसनाचं पीठ घातलंय. त्याला छानपैकी मिक्स करून घेते. मला थोडंसं ओलसर वाटत होतं तर मी आणखी अर्धा चमचा त्यात बेसन पीठ घातलं होतं. आता हाताला तेल लावून घ्या आणि आपण जे मिक्स करून ठेवलेलं सारण आहे त्याचे आपण आता कटलेट बनवूया. तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवू शकता. चपटे, गोल किंवा हार्ट शेप. मी इथे असा लांबट गोल असा कटलेट बनवत आहे. अशा प्रकारे जास्त जाड न बनवता छानपैकी लंबगोल आकार मी त्याला देत आहे. सगळे कटलेट एक साथ तुम्ही बनवून ठेवा, म्हणजे नंतर तळताना सर्व एक साथ आपण तळू शकतो. हे करत असताना तुम्ही ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही बाइंडिंग साठी ब्रेड क्रम्स घालू शकता. अशा प्रकारे सर्व कटलेट मी तयार करून घेतले. आता हे कटलेट मी रव्यामध्ये घोळवून तळणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मी एका ताटलीत अर्धी वाटी रवा घेतलाय. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि थोडंसं मीठ घातलं. रवा बारीक यूज केलाय मी. तर अशा प्रकारे हे कटलेट त्या रव्यामध्ये घोळवून तेल गरम करून तेलामध्ये हे हळूच सोडा. मी इथे शालो फ्राय करत आहे. तुम्ही डीप फ्राय करायचं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी इथे रवा यूज केला आहे. तुम्हाला पाहिजे तर इथे सुद्धा तुम्ही ब्रेड क्रम्सचा वापर करू शकता. रवा फ्राय मुळे छान कुरकुरीतपणा येतो. हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याच वेळा मी रवा फ्राय केलेले कटलेट खाल्लेले आहेत. त्यामुळे मी हे रवा लावूनच फ्राय करून बघत आहे. अशा प्रकारे हे कटलेट चारी बाजूने छानपैकी मंद आचेवर फ्राय करून घ्या. असा छान लालसर रंग येऊ द्या. बघा, छान तयार झालेत आपले कटलेट.
असे कटलेट गरमागरम सर्व करा, हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.